पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। जवळपास 22,800 सभासद असलेल्या या बारामती इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया सध्या सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री, कारखान्याचे सभासद अजित पवार, माजी सहकार मंत्री तसंच राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि त्याचबरोबर राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। उद्या या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दादा, एकतर्फी निवडणूक होणार असं तुम्ही सुरुवातीपासून हे जाहीर केलं? एकतर्फी नाही, आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती तुल्यबळ आहे असं समजून निवडणुकीत। दरम्यान या निवडणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आजचा मतदानाचा दिवस आहे। आपण पाहू शकतो की याच ठिकाणी छत्रपती हायस्कूल या ठिकाणी काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। त्याचबरोबर माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जे आहेत ते हर्षवर्धन पाटील असतील, त्याचबरोबर राज्य सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि पॅनलचे प्रमुख जे होते पृथ्वीराज जाचक यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे असतील, यांनी देखील आपल्या या मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे। अत्यंत चुरशीची अशी ही सुरुवातीला अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, त्याचबरोबर एकतर्फी व्हावी असा प्रयत्न केला होता। मात्र त्यांच्याच माहितीतील काही पक्षांनी बाजूला जात ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केली आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी मतदान होत आहे। उद्या जे आहे त्या या मतदानाचा निकाल लागणार आहे। नक्कीच या निवडणुकीकडे सर्वांचे आता लक्ष लागून राहिले आहे। जावेद मुलानी, जी 24 तास, इंदापूर।